पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांब शरू थांब, पिशाच्याची मूर्ती ठेवली नरहरी पंतांनी। माझ्या शक्तीला आव्हान देऊ नकोस, चिरडून टाकली जाईल तुला। नाना, तुम्ही कितीही मला रोखायचा प्रयत्न केलात तरी मी कुठला तरी मार्ग नक्कीच काढेन। शशी, 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 अरे अरे शशी, काय झालंय तुला? असं का करतोयस? शशी, बाजूला हो. शशी, अरे नाचवतोय समजा। शशी, असं का डोक्यात वारं भरल्यागत का वागतोय? सारे वारं भरलंय माझ्या अंगात आणि तुझी ती सून गावभर वाऱ्यासारखी उंडारते, त्याचं काय ते नाही दिसायचं तुला? हा? अरे बाबा, आता काय केलं तिनं? काय केलं? तिनं काय केलं ते सोड तू, आता मी तिचं काय करतो ना ते बघ। अशी बरबाद करीन ना तिला का बरबाद शब्दाला बी लाज वाटायला पाहिजे। शशी, शशी, काय झालं? काय झालं विचारते? हा, तिला फोन केला मी, फोन उचलला नाही। म्हणलं बघूया का फोन उचलत नाहीये, म्हणून हॉस्पिटलला गेलो। मला भेटली तर नाही, वरनं निरोप पाठवला, असं हॉस्पिटलमध्ये भेटायला येत जाऊ नका। की मस्त वालबाई पाहिली नव्हती मी, मला हिची ना मस्ती उतरायची वेळ आली। अरे कामात असेल म्हणून म्हणली असेल तसं। हा तेच, तिला कामाला लावायचीच वेळ आलीये। काय ग, हा, इदवाबाई कशी राहते, हा, कशी वागते, आणि तुझी सून नव्या नवरी सारखी नटून तटून नटवेगिरी करत फिरते सगळ्या गावभर। अरे एवढी हाऊस आली आहे ना, तर म्हणावं लग्न कर, भेटते तिला। आणि एक तर आहे तुझ्या समोर। नक्की काय म्हणायचंय तुला? काय नाटक करते म्हातारे, हा, कळलं नाही वय तुला? त्या दिवशी सांगितलं ना मला लग्न करायचंय तिच्याशी, हा? काय ग, मी नसताना तिला दाखवायला बीजवर नवरे घेऊन येतेस आणि इथं सक्का पोरगा तळमळतोय तिच्याशी लग्न करायला, तरी लगीन लावून दे ना? काय अडचण काय तुला? अगं दे की लगीन लावून, हा, दे, माझ्याशी लग्न लावून दे, म्हणजे घरातल्या घरात बाहेर उडून टाकू। काय बोलतोय? असं कोणी बोलतं का? हा, तोंडाला आवर घाल, तुझ्या भावाची बायको आहे ती। कुठं कुठं लपवशील ग, हा, कुठं कुठं लपवशील? आणि भावाचं कर्तव्यच पार पाडतोय मी। आता घरातल्या बाईला अशी वाड्यावर म्हणजे वाऱ्यावर सोडायला पाहिजे का? हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालायचं आणि तिला बायको करून घ्यायची। आणि जर ती नाही झाली ना, तिला अशी नाचवीन ना, या वस्तूंचा चुराडा केला ना तशी। आणि तुला तर माहितीच आहे, नाचवायला मला येळ लागत नाही। शशी, शशी, हे बघ, असलं वंगाळीच्या डोक्यात आणू नकस। शशी, अरे हे बघ, रागाच्या भरात काहीतरी करशील आणि जाशील परत जेलात। तिला बरबाद करताना मी जेलातच काय, फासावर बी गेलो ना तरी चालेल मला। आली मध्ये। हे बघ बाळा, हे बघ, विभाशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस। चंद्रविलासची छाया आहे तिच्यावर। चंद्रविलासची सावली सुद्धा बायकांना जाळते रे। आणि लगीन झालेली बाई तर चंद्रविलाससाठी आवतानच। घाबरलो मी, घाबरलो मी म्हातारे। अगं चंद्रविलास जाळत नाही बायकांना, पोटूशी करतो। जशी तू चंद्रविलास मध्ये जाऊन पोटूशी होऊन आलीस, तशी तुझी सून विभाबी होणार बघ। या खेपेला बीज वाड्यावरच नाही, माझं असल। अगं तुझा धाकटा पोरगा गोलब घराण्याला नाही देऊ शकला वारस, पण आता
घोलप घराण्याला मी वारस देणार. शशी माझा ऐक. शशी ती शक्ती तुझ्यापर्यंत पोहोचणार होती, नाही पोचली. कशामुळे वाचली? हे पिशाच शक्ती 200 वर्ष तुला प्राणपणाने जपलंय. 200 वर्ष तुला बळीच्या रक्ताचा अभिषेक घालत आलोय. पहिला बळी तर माझ्या घरच्या मुलीचाच दिला होता. आता शेवटची रक्ताची ओंझळ शर्वरीची. काय नवं नातं लावते ग त्याच्याशी? तुझं काय लव बसलंय का त्याच्यावर? नाही, नक्की तुमचे काय संबंध आहेत एकमेकाशी? शर्वरीचे वडील ना तुम्ही? तुम्ही माझ्या मुलीला भेटलाय का? मला प्लीज घेऊन चला ना. आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही सांगा ना माझी मुलगी कुठे? ती आत नाही ना गेली? आत आहे ती वाड्यात. हे घ्या. अहो हे काय शहाळी? अहो ह्याची काहीच गरज नव्हती. कशाला आणलं ते? तुमच्यासाठी नाहीये, शर्वरीसाठी आहे. हाय पोरी कुठं आहेस ग? मी मार्केटात आहे, वाण सामान घेऊन येते घरी. नाही नाही नको नको. काय? काय नाही, नशिबानं काय डाव मांडलाय काय माहिती. एक पोरगा हिरवून घेतला आणि दुसरा असून नसल्यागत आहे. आई काय बोलताय तुम्ही? मला कळत नाहीये काय झालंय. मला जादा काय सांगता येणार नाही, पण तो शशिकांत त्याच्यापासून जरा जपूनच राहा. हैवानासारखा वागतोय मी याला. हे बघा, तू घरी यायची अजिबात गडबड करू नकोस. जिथं असेल तिथंच थांब, नाहीतर असं कर त्या हॉस्पिटलला जाऊन थांब, पण घरी येऊ नकोस. हो 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 आई, माझी काळजी करू नका तुम्ही. पण मी नसले तरी पण तुम्ही तुमची गोळ्या आणि औषधं वेळेवर घ्या. हा, गुणाची आहेस बघ. देव तुझं भलं करू. ठेवू मी? अगं बेबे, कुठं पळशील? रस्ता संपल, परत शशिकांत नाही संपायचा. आज काय हिला सोडत नाही. चला रे. रिवावरी मी ऍक्च्युली डॉक्टर बापटांना फोन केला होता, पण त्याचा फोन लागला नाही. म्हणून मी ऍक्च्युली त्यांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण तिथेही ते काही भेटले नाहीत मला. तो हॉस्पिटलचा हॅलो हॉस्पिटलचा स्टाफ माझ्याशी कसा वागतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. हो. ऍक्च्युली दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? हा हा, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, खरं तर मीच विचारणार होते तुम्हाला की शर्वरी नाना. नाही नाही नाही, ऍक्च्युली काय शर्वरी बरी आहे. नानांनी आज काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, ते पुसटचं ऐकू आलं. नाना बोलले? हो. अरे वा, मग चला मी बघते नाना येऊन तिकडे. पण आपलं ठरलंय ना वाड्यात भेटायचं नाही असं? हो हो, आपलं ठरलंय, पण आपलं ठरलेलं नंतर बघू. आधी पेशंट महत्वाचा. डॉक्टर बाहेरगावी गेलेत ना, म्हणून मला यावं लागेल. मी तपासू शकते त्यांना. हा, चला जाऊया. गेली पुन्हा खोराड्यात कोंबडी. या महाजनचं ना काहीतरी करायला पाहिजे. आ करा.
आणि जीभ बाहेर काढा जरा. हा, आता काहीतरी आवाज काढायचा प्रयत्न करा. हा, जरा स्नायू मोकळे होतील म्हणजे जरा बोलता येईल तुम्हाला. जीभ बाहेर काढून आवाज काढा आता. विभावरजी, सॉरी, मी विचारलं तर चालेल का तुम्हाला, पण तुम्हाला खरंच यातलं कळतं का? इन द सेन्स की म्हणजे डॉक्टर नाही आहात ना तुम्ही. हा, आलं माझ्या लक्षात. तुम्हाला डाऊट येणं साहजिक आहे. पण कसं आहे ना, इथे छोट्या गावांमध्ये डॉक्टर 24 तास अवेलेबल नसतात. मग आम्हालाच कधी कधी पेशंटला तपासायला लागतं. त्यामुळे थोडंफार कळतंय मला. पण आजोबांना नेमकं काय झालंय? मग अशी तो आवाज कशामुळे आला आणि आता परत काय येत नाहीये? ते होतील ना बरे? नेमकं काय झालंय त्यांना? शर्वरी, तू टेन्शन घेऊ नकोस बरं. हे बघ, मी तेच चेक करते ना. त्यांचा घसा मी चेक केला. त्यांच्या घशात काहीच फोड नाही, इन्फेक्शन नाही. त्यांच्या पडजिभेला पण काही इजा नाही आणि वाचा वगैरे तर काहीच गेलेली नाही. प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे. पण मला एक सांगा, म्हणजे काही सिम्पटम्स नाहीयेत, काही नाहीये, तर मग ह्यांना झाले तरी काय? भुताटकी झाली असं. वाड्यावर भुताटकीचा वास आहे. कशाला बडबड करते? बोलायला सांगितलंय का? वाड्यावर भुताटकी अंमले असं मी नाही, गावातले लोक बोलत आहेत. मग गावातले लोक बोलतायत ना, मग ते गावातच राहू देत ना. इथे घरात कशाला घेऊन येतेस? किती दिवसांनी स्पष्ट बोलू शकतील ते? असं नक्की नाही सांगता येणार आपल्याला. पण तू एकदा आवाज ऐकलायस ना, मग परत ऐकशील नक्की. आणि मला काय वाटतं, कधी कधी पेशंटला शारीरिक ताणापेक्षा मानसिक ताण पण आलेला असतो. कधी कधी मनावर आघात झालेला असतो. त्यामुळे पण होऊ शकतं असं. मला असं वाटतं आपण एकदा स्पीच थेरपी ट्राय करायला पाहिजे. स्पीच थेरपी म्हणजे? म्हणजे आता नाना आपल्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत पण आपल्याला कळत नाहीये, बरोबर? तर हे कळणारे काही तज्ज्ञ असतात, त्यांना बोलवून घ्यायचं. म्हणजे त्यांच्या मदतीने ते कदाचित बोलू शकतात आणि आपल्याला समजू शकतं. म्हणजे त्यांच्या मनातलं आपल्याला कळतं? आता ते मनातलं बोललेच नाहीत तर कळणार कसं? माझी एक मैत्रीण आहे, तिला मनातलं कळतं. म्हणजे नेचर विस्पर असतं ना तसं. म्हणजे प्राण्या पक्ष्यांची भाषा समजणारे. तिलाही कळते. म्हणजे ती आपल्याला नानांना काय म्हणायचं ते सांगू शकते. तिला बोलवू? कुठली मैत्रीण? तुझ्या सगळ्या मैत्रिणी मला माहिती आहेत. नाही अरे, मुंबईची नाहीये ती, भुलगावातलीच आहे, वाड्याजवळच असते. मुलगावातली मैत्रीण? काय नाव काय तिचं? नाव नाही माहित. नाव माहिती नाही आणि म्हणे मैत्रीण माझी. नाव विचारणार होते पण तेवढ्यात ती गेली. उद्या विचारते भेटल्यावर. उद्या कशाला विचारते भेटल्यावर? मी तुला काय सांगितलंय? मी येते. हो, कशाला भेटायचंय? मी तुला सांगितलंय ना ह्याच्या आधी नको भेटूस म्हणून. बाळा, नवीन गाव आहे, परत जर का आपल्याला काही दुखलं खुपलं काय करणार आहोत आपण? आणि माझं ऐकत नाहीस ना तू. तुला किती वेळा सांगितलं पाय धुतलेस? अरे मी जातच होते, पण वाटलं आपण नसलो आणि आजोबा काहीतरी बोलले तर, म्हणून थांबले. कारण तर आपल्याकडे सतत तयारच असतात ना. चल. प्राण निघून जाण्याच्या ऐवजी प्राण कंठात कसे आले नाना? नाना, तुला पुन्हा वाचा कशी फुटली रे? कुठली शक्ती मदत करते तुला? बोल. तुझ्या सामर्थ्याचा एवढा विश्वास आहे तर ती गोष्ट शोध ना तू. किती किती घाण केलेत ग कपडे. हात पशी. थांब जरा, का चप्पल? बरं झालं पाणी आधीच काढून ठेवलं. तारानी निदान एवढं तरी केलं. चल ये इकडे. कधी कधी फारच काळजी करतोस बाबा माझी. ओके, मी कोणाशी मैत्री नाही करणार,
पण मी सांगते ना, माझी मैत्रीण खरंच खूप चांगली आहे. अरे पण नको ना करूस मैत्री, काय प्रॉब्लेम आहे तुझा? ओके, तू पण असाच विहिरीवर हातपाय धुवायचास? हातपाय काय, मी इथे आंघोळ सुद्धा केली आहे. लहानपणी तर या विहिरीत उड्या सुद्धा मारल्यात आम्ही, पोहायचो माहितीये. तू एकटाच पोहायचास? तुझी नंदात्या आहे ना, ती यायची माझ्या बरोबर पोहायला. नंदा त्याला पोहता यायचं? किती भारी. अरे माझ्यापेक्षा खूप भारी पोहायची ती. तुला माहिती आमचा लहानपणीचा खेळ काय होता? आम्ही ना ह्याच्यामध्ये नाणं टाकायचो किंवा शिंपला, आणि तो असं दिसेनासा झाला की नंदात्या इथनं सूर मारायची आणि नाणं बाहेर काढायची. माहितीये? सलम भारी, चॅम्पियन होती ती. अच्छा, म्हणून तू खोल खोल विहीर म्हणायचास. बाबा सांग ना, आत्या कशी होती? दिसायची कशी? वागणं कसं होतं तिचं? नंदात्या भयंकर हुशार होती, भयंकर हुशार. खूप खेळकर होती, म्हणजे अशी एकदम हॅपी गो लकी टाइप्स. मित्रमैत्रिणींमध्येच ती रमायची. मला वाटतं तिचा आवडता खेळ, तिला लपाछपी खूप आवडायची खेळायला. ती लपायची आणि मग इतकी घाबरवायची माहिती. मलाच 2-3 वेळा इतकं बेकार घाबरवलं तिने, बोंब ठोकत पळालो होतो मी. नंदाताई अजूनही तशीच वाटते मला ती. म्हणजे तो फ्रॉक, 2 वेण्या, त्याला रिबिनी, हातामध्ये बांगड्या. म्हणजे गावातल्या सगळ्याच मुली असंच ड्रेसअप करतात? म्हणजे माझी मैत्रीण आहे ना, ती पण सेम. अरे आता नको ना ते मैत्रिणी पुराण, बस झालं. नको ना भेटूस कोणाला, मला इन्सिक्युअर वाटतं. ओके. हे काय टॉवेल नाही आणलास तू? हे सेम नंदात्यासारखं आहे बरं का तुझ्या. ती पण अशीच आंघोळीला जायची आणि मग मला पिटाळायची टॉवेल आणायला. नंदात्या म्हणजे एकदम प्युअर सोल, अगदी तुझ्यासारखा. थँक्यू. हे बाबा, तुमचं गाणं सांग ना विहिरीवरचं, खोल खोल विहीर. हे मला गाता वगैरे यायचं नाही, पण मी आय जस्ट रिमेंबर. मला असं वाटतं, खोल खोल विहीर, गार गार पाणी, पाण्यामधले मासे, गाती गंमत गाडी. आता पावलांचे ठसे सगळ्या घरभर असतील. चला. माझ्या तावडीतून कोणी सुटू शकत नाही नाना. चूक झाली रे माझी. तिला मी कक्षेबाहेर शोधत होतो, पण आता आधी तिला कक्षेत आणतो. पण त्याआधी थोडास्त्र नाही नाही. आता ती शक्ती येणार माझ्या मर्जीनं, अडकेल माझ्या मर्जीने आणि संपेलही माझ्या मर्जीने नाना. नाही नाही, नको नको. वाड्यात जाण्याचा मार्ग, एका पवित्र आत्म्याचा आधार. आता ही पावलंच मला वाड्यात नेतील. चंद्रविलासचे नियम जसे माणसांना लागू आहेत, तसे त्या आत्म्यांनाही लागू होतात नाना. एकदा त्या शक्तीने वाड्यात प्रवेश केला की तिला
कैद करणं सोपं जाईल माझ्यासाठी. नाही, ती इथे माझ्या मदतीसाठी आलेली आहे. माझं हे एक एक पाऊल नानांच्या गळ्यापर्यंत पोहोचेल. नानांचा मृत्यू आता फक्त काही पावलांवर आहे. नियतीनेच तिला माझ्या मदतीसाठी पाठवलेलं आहे. ती याच्या तावडीत सापडता कामा नये. नाना, तुम्हाला मारायला आली आहे मी.